या ठिकाणी भुयारी रस्ता होता, जो थेट बेळगाव शहरात आता अस्तित्वात असणाऱ्या बेळगावच्या भुईकोट किल्ल्यामध्ये थेट जाऊन पोहोचत होता. मित्रांनो, ह्या किल्ल्यावर 3 युद्ध मोठी झाली. गोमुखी बांधणी जर आपल्याला पाहायची झाली तर माझ्या मागे तुम्हाला दरवाजा कुठंच महादरवाजा दिसणारच नाही. त्यातील सर्वात मोठा बैठ्या मुद्रेतला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे आणि हा भुयारावाजा दरवाज्यातनं आत जाऊन आपल्याला दर्शन करावं लागते. नमस्कार मित्रांनो, PM प्रोडक्शन प्रशांत मोहिके आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण बेळगावच्या दक्षिणेला असणाऱ्या या राजहंसगड त्या ऐतिहासिक ठिकाणी आपण भेट दिल्या. नेमका या किल्ल्यामध्ये नेमकं काय काय घडलं, या ठिकाणी 3 प्रचंड मोठ्या लढाई झाल्या किंवा या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व देखील या संपूर्ण पंचक्रोशीत सर्वांना ज्ञात आहे. परंतु आपणा सर्वांना देखील या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती आपल्यासमोर सादर करण्यासाठी ह्या किल्ल्याचं आपण आज दर्शन करणार आहे. मित्रांनो, गडाच्या मुख्य दरवाजाजवळ आता आपण आलोय. त्या दरवाजाची रचना जर आपण पाहिली तर गोमुखी बांधणीची. गोमुखी बांधणीचा दरवाजा हा मराठा स्थापत्यशैली असू दे किंवा दक्षिण भारतातील स्थापत्यशैलीचा एक उत्तम नमुना म्हणून ओळखतात. तर नेमकं गोमुखी बांधणी म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. गोमुखी बांधणी जर आपल्याला पाहायची झाली तर माझ्या मागे तुम्हाला दरवाजा कुठंच महादरवाजा दिसणारच नाही, कारण हे 2 बुरुज आहेत. त्या बुरुजाच्या आतमध्ये तो दरवाजा लपलाय. नेमकं कशा पद्धतीने लपलाय हे देखील आता आपण या ठिकाणी बघणार आहे. तर आपण बघू शकतो या ठिकाणी हा लपलेला दरवाजा पाहायला मिळतोय. समोर बुरुजामधून आत येताना एंट्री करताना आपल्याला कुठेही हा दरवाजा लांबून दिसत नाही. ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे लांबून शत्रूला हा दरवाजा दिसता कामा नये अशा पद्धतीनं ह्या दरवाजाची रचना केली जायची. आणि जर दरवाजा तोडायची जर वेळ आली तर समोरून लाकडाचे मोठे उंडके या ठिकाणी या गोमुखी बांधणीतनं ओळू शकत नव्हते. तर अशा पद्धतीनं हा छुपा पद्धतीनं हा दरवाजा या ठिकाणी बनवला जायचा. नेमका हा किल्ला कोणी बांधला आणि या किल्ल्याचा इतिहास काय, किल्ल्यावर कोणकोणत्या लढाया झाल्या हे देखील आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी आपण महादरवाज्यात प्रवेश करत असतो त्यावेळी आपल्याला ठिकठिकाणी अशा खाची दिसतात. तर ह्या खाचांचं जर ऐतिहासिक महत्त्व जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर ज्यावेळी शत्रू आतमध्ये एंट्री करत असतोय त्यावेळी गरम तेल किंवा त्यातून बाण हे शत्रूच्या दिशेने टाकले जायचे. तर अशा पद्धतीनं ही छुप्या पद्धतीनं खाची. तर खालनं बघितलं तर आतलं काहीच दिसत नाही, पण वरून मात्र खालच्या सर्व शत्रूच्या हालचाली टिपता येतात. अशा पद्धतीनं त्या असणाऱ्या खाची. मित्रांनो, महाद्वारातनं आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी सर्वप्रथम दर्शन होतं ते येथील ऐतिहासिक सिद्धेश्वर मंदिराचं. आता मित्रांनो, प्रचंड प्रमाणात ह्या ठिकाणी जीर्णोद्धाराची प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि हे मंदिर पूर्णतः नव्यानं या ठिकाणी बांधण्यात आले आणि ह्या मंदिराचं देखील आता आपण दर्शन करू. त्या मुख्य सिद्धेश्वर मंदिराच्या लगतच असणारं हे छोटंसं पांडवांचं मंदिर आहे. पांडवांचं मंदिर हे शक्यतो कुठं मी तर पहिल्यांदा ऐकालोय. सातेरीकालीन पांडवकालीन मंदिर देखील कोल्हापूर जिल्ह्यात आहे, पण त्यानंतर हे पांडवांच्या काळातलं मंदिर आहे असं या ठिकाणी प्राथमिक आपल्याला माहितीत मिळालं. तर बघूया आपण मंदिराबद्दल माहिती. आतमध्ये मित्रांनो असं 5 पांडवांच्या ह्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात आणि अतिशय हे देखील प्राचीन आणि पुरातन मंदिर असल्याचं आपल्याला दिसून येतं. ह्या मुख्य सिद्धेश्वर मंदिराच्या लगतच असणारं ह्या ठिकाणी देखील हे छोटंसं सिद्धेश्वराचंच मंदिर आहे. कारण आपण जर बघितलं आत एक महादेवाचं शिवलिंग आहे आणि हा भुयारावाजा दरवाज्यातनं आत जाऊन आपल्याला दर्शन करावं लागते. तर मित्रांनो, भुयारी मार्गाने आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अतिशय थंड असं वातावरण जाणवतं आणि या ठिकाणी तत्कालीन ते शिवलिंग देखील पाहायला मिळतं. मित्रांनो, ह्या ठिकाणी त्या काळातले काही दगडी अवशेष देखील पाहायला मिळतात. तर यामध्ये अनेक ठिकाणी एक कोरीव प्रतिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गणपती देखील या ठिकाणी मूर्ती आहे, पण बघू शकतो या ठिकाणी कोरलेला गणपती आहे. हे दरवाजाच्या तोडीतलं असल्याचं प्रथमदर्शनी आपल्याला लक्षात येतं. आणि हे महादरवाजा लगत असणारं हे ऐतिहासिक भग्न अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. डेव्हलपमेंट करताना
किंवा परकीय शत्रूंच्या आक्रमणावेळी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच किल्ल्यांवर अशा पद्धतीचे हे दगडी शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी महादरवाजाला वळसा घालून गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो त्यावेळेचा तत्कालीन नगारखाना सदृशी जी इमारत आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि संपूर्ण ह्या ठिकाणच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठीचा हा टेहळणी बुरुज म्हणायला काय आपल्याला हरकत नाही. कारण आपल्या उत्तरेला जर बघितलं तर ह्या ठिकाणी बेळगाव आणि येलूर किंवा अशी सभोवतालची संपूर्ण ही जागा आपल्याला ह्या ठिकाणी दृष्टिक्षेपास पडते. अशा पद्धतीचा हा किल्ला. मित्रांनो, या किल्ल्याचा इतिहास जर जाणून घ्यायचा आपण जर प्रयत्न केला तर रत्ती वंश असू दे, त्याचबरोबर आदिलशाही पार्शियन सरदार जो असद खान लारी होता त्याच्या कार्यकाळात या किल्ल्याची निर्मिती झाली असं देखील इतिहासात नोंद असलेली आपल्याला पाहायला मिळते. या किल्ल्यावर एकूण 3 युद्ध झाली. त्या युद्धाबद्दल देखील आता आपण चर्चा करणार आहे. परंतु त्या अगोदर संपूर्ण भारतातील म्हणायला काय हरकत नाही, भारतातील सर्वात मोठा बैठ्या मुद्रेतला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो पुतळा म्हणजे ह्या बेळगावच्या संपूर्ण या ऐतिहासिक ठिकाणांचं आकर्षण आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात. तर तो पुतळा आता आपण बघून घेऊ. तर मित्रांनो, मार्च 2023 मध्ये कर्नाटक सरकारनं या ठिकाणी हा भव्य दिव्य असा पुतळा उभारला. कर्नाटकचे जे मुख्यमंत्री होते बसवराज बोम्मई आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज, तर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण झालं. या पुतळ्याचं जे वैशिष्ट्य आहे मित्रांनो, असा पुतळा पुन्हा होणे शक्य नाही असं म्हणायला काय हरकत नाही. कारण या पुतळ्याकडे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे उजवा हात आहे तर तो उजवा हात थोडा त्या सिंहासनाच्या थोड्याशा अंतरावर वर दिसतो. कारण शिवाजी महाराज कोणत्या तर मोठ्या निर्णय घ्यायच्या पवित्र्यात असल्याचं त्या माध्यमातून दाखवण्याचा ह्या शिल्पकारानं प्रयत्न केलाय. अशा पद्धतीचा हा पुतळा आहे. ह्या पुतळ्याला पाहण्यासाठी केवळ आणि केवळ या पुतळ्याला पाहण्यासाठी आणि गडाच्या ऐतिहासिक माहितीचं अवलोकन करण्यासाठी या ठिकाणी बरेच पर्यटक हे भेट देत असतात. मित्रांनो, ह्या किल्ल्यावर 3 युद्ध मोठी झाली. तर त्यामध्ये पहिलं जे युद्ध होतं ते आपले मराठी पेशवे आणि त्याचबरोबर सावनेरचा जो नवाब होता किंवा सावनूर पण म्हटलं जातं, तर त्या दोघांच्यात प्रथम मोठं घनघोर युद्ध झालं या ठिकाणी. तर त्यानंतर मित्रांनो, दुसरी लढाई पेशवे आणि जो म्हैसूरचा टिपू सुलतान होता तर त्या दोघांच्यात ही दुसरी लढाई झाली. आणि त्यानंतर जे तिसरं युद्ध झालं ते भीमगडचं सैन्य आणि राजहंसगडावर जे सैन्य तैनात होतं यांच्यामध्ये या 3 प्रचंड मोठ्या लढाई झाल्या. त्या लढाईला तोंड देऊन देखील आज या ठिकाणी हा किल्ला भक्कम अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, या ठिकाणी ह्या किल्ल्यामध्ये ठिकठिकाणी आपल्याला तत्कालीन काही सोयीसुविधा ज्या सैन्यासाठी होत्या त्यामध्ये ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर शौचकूप देखील ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीचं हे भरभक्कम नियोजन असणारा किल्ला होता. गड दर्शनादरम्यान मित्रांनो आपल्याला अनेक ह्या ठिकाणी छोटी मोठी मंदिरांचं दर्शन होतं. त्यामध्ये हे ब्रह्मदेवाचं ऐतिहासिक मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. त्या मंदिराला वळसा घालून आपण या तटबंदीच्या मार्गानं संपूर्ण किल्ल्याचं दर्शन करू शकतो. ठिकठिकाणी या ठिकाणी आपल्याला मशाल अडकवण्यासाठी जे तत्कालीन व्यवस्था देखील पाहायला मिळते. आणि जे या ठिकाणच्या छोट्या छोट्या खिडक्यावाजा ही जागा दिसते या ठिकाणी ह्या तोफा ह्या महत्वाचा बुरुज असल्यानं या ठिकाणी तोफा लावून ठेवलेल्या असायच्या. त्याचबरोबर या ठिकाणी हे जे आपल्या साम्राज्यात मराठा साम्राज्यात एंट्री करताना एक टोल गेट म्हणून ह्या ठिकाणी याला बघितलं जायचं. प्रचंड मोठा गोवा, महाराष्ट्र किंवा खाली साऊथ इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी परदेशात मोठ्या प्रमाणावर मसाल्यांचा व्यापार होत होता. आणि त्या व्यापाराच्या दृष्टिकोनातनं ह्या ठिकाणी कर वसूल करण्यासाठी त्याचबरोबर शत्रूवर लक्ष निगराणी ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती असा देखील इतिहासात संदर्भ आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर हे या ठिकाणचं भुयार. तर ते भुयार नेमकं कुठं आहे आणि त्या भुयाराचं ओपनिंग कुठं होतंय हे देखील आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. मित्रांनो, हे जे ठिकाण बघतोय आपण तर हे ठिकाण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. कारण या ठिकाणी भुयारी रस्ता होता जो थेट बेळगाव शहरात आता अस्तित्वात असणाऱ्या बेळगावच्या भुईकोट किल्ल्यामध्ये थेट जाऊन पोहोचत होता. अतिशय तातडीच्या प्रसंगी किंवा आणीबाणीच्या प्रसंगी ह्या ठिकाणं जे सैन्य होतं त्या भुयारी मार्गानं या ठिकाणी बेळगावच्या किल्ल्यात थेट जाऊन पोहोचत होतं. किंवा बेळगावच्या किल्ल्याला जर वेढा पडला
तर या किल्ल्यापर्यंत त्या भुयारी मार्गाने येण्याचा वापर करत होता. आता बरंच या ठिकाणी भुयार वगैरे मोजले थोडं बरेच आपल्याला अवशेष पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने हे भुयार देखील या ठिकाणचे एक आकर्षणाचं केंद्र बनले. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर असणारी ही गोड्या पाण्याची ऐतिहासिक विहीर. तर ह्या ऐतिहासिक गोड्या पाण्याच्या विहिरीचं महत्त्व असं होतं की केवळ धान्यादी साधन सामुग्री सहित आणि गोड्या पाण्याच्या आधारावर हा किल्ला कित्येक वर्ष झुंजत किंवा लढवत ठेवला जाऊ शकत होता. तर मित्रांनो, PM प्रोडक्शन प्रशांत मुळीके आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण या राजहंसगड उर्फ येल्लूरच्या या ऐतिहासिक गडाचं दर्शन घेतलं. भारतातील सर्वात उंच आणि देखणी बैठ्या मुद्रेतील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर हा किल्ला तुम्ही देखील एकदा भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि पुन्हा भेटू अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.